नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र आशिष आणि आज आपण आलोय फैजपूर शहरामधल्या श्री संत खुशाल महाराज देवस्थान इथे। कारण आज आहे 5 नोव्हेंबर त्रिपुरारी पौर्णिमा आणि आज या पौर्णिमेच्या औचित्य साधून या मंदिरामध्ये भव्य दिव्य असा स्वयंभू पांडुरंग रथ उत्सव साजरा होणार आहे। आणि म्हणूनच मंदिरात आल्या आल्या देवाचं दर्शन घेतल्यानंतर देवाची काकडा आरती करण्याचा योग आला। मंदिरात स्थापन केलेल्या विग्रहांचं निरीक्षण करत असताना सर्वात वरती राम, लक्ष्मण आणि सीता माता, त्याचनंतर स्वयंभू पांडुरंग आणि रुक्मिणी माता, त्याचबरोबर खाली दास स्वरूपात उभा असणारा मारुती, त्याच बाजूला श्रीकृष्ण भगवान आणि लक्ष्मी नारायण देव असं चारही युगाचं एका सिंहासनावरती दर्शन आपल्याला या मंदिरात मिळतं। त्याच प्रकारे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला उग्र स्वरूपाचे हनुमानजी विराजमान आहे। गाभाऱ्याच्या समोर दास स्वरूपातले हनुमानजी आहे। त्याच प्रकारे ही खुशाल महाराजांची सुंदर अशी प्रतिकृती मूर्ती बनवलेली आहे आणि मंदिरात असणारा हा गरुड खांब, ज्यामध्ये महाराजांना स्वयंभू पांडुरंगाचे दर्शन झाले। माहूरगडावरती श्री संत खुशाल महाराजांनी तपश्चर्या केली व तिथे दत्त भगवंतांनी त्यांना अनुग्रह दिला व दत्त खडावा देऊन आशीर्वाद दिला। त्याच गुरुदत्तांच्या चरण पादुका आज मंदिरात स्थापन आहे, अशी माहिती गादीपती प्रवीणदास महाराज जी यांनी मला दिली। त्यानंतर स्वयंभू पांडुरंग ज्या रथामध्ये विराजमान होणार आहे तो रथ बघण्यासाठी आम्ही गेलो। रथाची सुंदर अशी तयारी सुरू होती आणि संध्याकाळी हाच रथ पूर्ण गावभर मिरवला जाणार होता। चला तर मग भेटूया संध्याकाळी रथ उत्सवामध्ये। आणि रथ उत्सवाचे सगळे व्लॉग बघण्यासाठी माझ्या या इंस्टाग्राम अकाउंटला नक्की फॉलो करा आणि आमच्या फैजपूर शहरातील श्री संत खुशाल महाराज देवस्थानाला भेट द्यायला विसरू नका। रामकृष्ण हरी।